खबर 24 तास प्रस्तुत शेतकरी कट्टा यशोगाथा गजानन उमवणे चरीव गाव. खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. शहापूर तालुक्यात आपण पाहिलं तर भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र याच तालुक्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पन्न देखील घेतलं जातं आणि यामध्ये अग्रेसर असलेलं गाव, ज्या गावाचं नाव ओळख आहे ज्या गावाची, ते म्हणजे प्रतिपंढरी चरीव. आणि या चरीव गावामध्ये या गावाच्या सभोवताली नदीच्या किनारी या नदीच्या पाण्यावर भाजीपाला मोठ्या प्रमाणात केला जातो. खास करून इथं महत्त्वाचं पीक म्हणजे भेंडी पीक घेतलं जातं. मात्र आता हे शेतकरी आता एक नवीन प्रयोगाकडे आता ते वळलेलं आपल्याला पाहायला मिळतात. आता नवीन सेंद्रिय शेती या गावामध्ये सुरू झालेली आहे आणि उमवणे कुटुंबातील काशीनाथ बापू उमवणे यांनी एक नवीन प्रयोग केला आहे. सेंद्रिय शेतीत मिश्र शेती यांनी घेतलेली आहे आणि या मिश्र शेतीमध्ये आपण आता पाहिलं तर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाल्याची पिकं आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये महत्त्वाचं भेंडी पीक, आंतरपीक कोबी असेल, फ्लावर असेल, झेंडू असेल, मिरची असेल, कणस असेल आणि यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गहू पिकाची लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. मागील काही वर्षांपासून ते नवीन मिश्र शेतीमध्ये प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या वर्षी त्यांनी भुईमुग केला होता, यावर्षी त्यांनी कांदा लागवड केलेली आहे सेंद्रिय पद्धतीने आणि त्यासोबतच त्यांनी भात आपण तर घेतोच, मात्र गहू देखील यावर्षी त्यांनी त्याची लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण त्यांच्या शेतीचा आढावा आपण ह्या खबर 24 तासच्या माध्यमातून घेतो. गावातील शेतकरी म्हणून आपण एक सेंद्रिय शेती करताय. ही सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करता, कोणकोणती पिकं यामधून घेता? सेंद्रिय शेती म्हणजे आमचे गुरु चंद्रशेखर दादा भडसावळे SRTचे जनक आणि भांगरथ सर यांच्या मार्गदर्शनाने गेली 7 वर्ष आम्ही SRT म्हणजे शून्य मशागत शेती करतो. त्यामध्ये भांगर सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करतो. मागच्या वर्षी आमचा सूर्यफूल, कांदा आणि याचा प्रयोग होता. यावर्षी आम्ही याचा भुईमुगाचा, यावर्षी आम्ही याचा सेंद्रिय गहू बिना नांगरटी SRT पद्धतीने गहू आणि कांदा ही वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत आहेत. माझं एकच शेतकऱ्यांना आव्हान आहे का शेती नादुरुस्त होण्यापासून वाचवणे आणि कमी खर्चामध्ये कसं पीक घेता येईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे. आपल्यासोबत कोण कोण असतं? माझ्यासोबत माझे बंधूंची 2 मुलं आणि माझा इतर फॅमिली परिवार असे 8 माणसं आमच्या घरातलीच पूर्ण शेतीमध्ये काम करत असतात. पुढचं तुमचं काय ध्येय आहे? पुढचं आमचं ध्येय एकच एक लोक नोकरी धंद्यासाठी बाहेर सिटीमध्ये शहरामध्ये जातात. आम्ही बाहेर न जाता शेतीमधूनच कसं काय आपल्याला 2 पैसे मिळतील. चरीव गाव हे तुम्हाला प्रतिपंढरी वाटत असलं तरी हे गाव कृषी पंढरी आहे. 1994-95ला माझं शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर मी पहिलं कुठल्या गावाला भेट दिली असेल तर ती चरीव गावाला, आणि त्या गावामध्ये पहिला भाजीपाला या ठिकाणी सुरू झाला आणि आज 100% लोक भाजीपाला करतात. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यातच या गावचे एक प्रतिष्ठित आणि अतिशय प्रामाणिक शेतकरी बापू बुधाजी उमवणे यांचे 2ही चिरंजीव, मोठे बंधू काशीनाथ, छोटे बंधू गजानन, त्याच्यानंतर यांचं चिरंजीव प्रतीक, हे अतिशय पुरोगामी विचार करणारे व्यक्तिमत्व केवळ विचार पुरोगामी नाही तर चांगल्या प्रकारची शेतीसुद्धा त्या ठिकाणी करता आहेत. पहिल्यांदा SRT पद्धतीनं त्या ठिकाणी ते पावसाळी खरीप हंगामामध्ये भात लागवड करतात आणि उन्हाळी हंगामामध्ये मिश्र शेती करतायत. आज तुम्ही पाहिलं असेल की कुठल्याही प्रकारची शून्य मशागतीमध्ये, म्हणजे नांगरट नाही, काही नाही, शून्य मशागतीमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रयोग त्यांनी मागील 5 ते 7 वर्षापासून चालू केलेला आहे. केवळ शून्य मशागतीमध्ये प्रयोग करताना एकच पीक न घेता कांदा पीक चांगल्या पद्धतीने घेत आहेत, मिरचीचं पीक घेत आहेत, भेंडीचं घेत आहेत, तुम्ही पाठीमागं पाहताय गहू लागवड या ठिकाणी केलेली आहे, भात पीक तर घेताच आहेत, इतर भाजीपालासुद्धा मिश्र पद्धतीने घेत आहेत आणि ह्या संपूर्ण सेंद्रिय शेती पद्धतीने घेत आहेत. आज जर आपण पाहिलं तर कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढण्याचं एकमेव कारण समजलं जातं की रासायनिक खतांचा, औषधांचा, बुरशीनाशकांचा वापर शेती क्षेत्रामध्ये प्रचंड वाढलेला आहे. आपण काय खातो तेच आपल्याला माहिती नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये निसर्गाच्या संवर्धनाबरोबर मानवतासुद्धा सांभाळण्याचं काम हे दोघे बंधू करतायत आणि सेंद्रिय शेतीचा अतिशय स्तुत्य प्रयोग त्यांनी या चरीव या ठिकाणी केवळ प्रतिपंढरी नाही तर कृषी पंढरी निर्माण करत असताना एक आदर्श देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात ते आता यशस्वी होत आहेत. आणि यापुढचं त्यांचं पाऊल या सेंद्रिय शेतीमध्ये असणार आहे ते म्हणजे कृषी पर्यटन. असं मार्गदर्शन एकच शेतकऱ्याने एका ग्रुप शेती करा आणि वेगवेगळ्या प्रकारचा एकाच शेतीवर अवलंबून न राहता वेगवेगळे पूरक व्यवसाय करा. आज आमच्या याच्यामध्ये आहे ना
खेकडा शेती, त्याच्यानंतर मस्त शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, अशा आमचा 5-6 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पूरक व्यवसाय करून शेती करतात. आणि आता हेच तुम्हाला जर एक अनुभव पाहायचा असेल तर सेंद्रिय शेतीसाठी आम्ही गांडूळ खत आणि कोंबडीच्या विष्ठेपासून जे भांगरथ सर यांच्या मार्गदर्शनाने खत बनवतो त्याचंही तुम्ही हे पाहू शकता इथे डेमो. सेंद्रिय शेतीला लागणारा जो खत आहे तो निर्मितीचा प्रकार कसा आहे आणि कशा पद्धतीने करतो? याच्यासाठी आम्ही गांडूळ खत बनवतो आणि कोंबडीच्या विष्ठेचं जो हे असते कोंबड शीट, त्याच्यावर प्रक्रिया करून भांगरथ सरांच्या मार्गदर्शनाखाली आता हे बनवलेले. याच्यामध्ये लिंबोली पेंड, आपली मोहाची पेंड असते ते आणि हे एकत्र 6 महिने भिजून याच्यापासून हे बघा कंपोस्टिंग केलेलं जे खत आहे ते आपल्या सेंद्रिय आपल्या रासायनिक खतापेक्षाही पॉवरफुल आहे. हे पूर्ण खत आम्ही झाडांना देतो. हे तुमचं सर्व क्षेत्र किती आहे आणि याचं सिंचनाचं नियोजन कसं असतं? हे आपलं एकूण 27 एकर क्षेत्र आहे. तर 27 एकर क्षेत्रामध्ये पहिले आपली एक स्वतःची लिफ्ट इरिगेशन होती आणि 2.5 एकरला स्वतःचं कंपाऊंड होतं. यावर्षी कृषी विभाग पंचायत समितीचे झुंजाराव आबा यांच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने यावर्षी मला त्यांनी एक ग्रुपमध्ये आमच्या 5 शेतकऱ्यांच्या एक पाईपलाईनचं साहित्य दिलेलं आहे. 2 शेतकऱ्यांना तार कंपाऊंडचं साहित्य दिलेलं आहे. हे आपलं कंपोस्ट खत बनवण्यासाठी जे बेड लागतात त्या बेडची उपलब्धता करून दिलेली आहे. कृषी विभागाचा जो पंचायत समिती आहे, जे आमचे सचिन गंगावणे साहेब झाले, झुंजाराव आबा झाले, हे वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं याच्यासाठी आहे. आणि यापुढचं त्यांचं पाऊल या सेंद्रिय शेतीमध्ये असणार आहे ते म्हणजे कृषी पर्यटन. अतिशय सुंदर तुम्ही पाहताय की मागच्या बाजूला जे निसर्ग सौंदर्य तुम्हाला दिसतं, तुम्ही जर फोटो मारला हा हिरवागार वनराईचा तर तुमच्या लक्षात येईल की आज हे पाहायला मिळत नाही. हे पाहण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी शेकडो रुपये खर्च करून मुंबईकर या ठिकाणी येत असतात. परंतु आज जे बघतो ते कमर्शियलायझेशन आपण पाहतो, पण इथं सगळं नैसर्गीकरण आहे. आणि या नैसर्गीकरणातून जेव्हा कृषी पर्यटन सुरू होईल तेव्हा हे बंधू केवळ चरीव नव्हे तर एक शहापूर तालुक्याला आदर्श असतील. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी सुद्धा घ्यावा आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढत असताना चांगल्या प्रकारची शेती करावी असा आवाहन मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा करतो. त्यांनी जे केलं ते पाहावं, जे पाहिलं ते आपण करावं आणि त्यातून अर्थार्जन करावं, अशा प्रकारचं आव्हानसुद्धा मी या भागातील शेतकऱ्यांना करीत आहे.